राधा आणि अनमोल लहानपणापासून एकमेकाचे आधार होते. वडील लवकर गेले आणि आईचं संपूर्ण जग या दोन लोकांभोवती फिरत होतं. घराची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण दोघांनीही कधीच एकमेकांना कमी पडू दिले नाही. अमोल अभ्यासात हुशार होता, तर राधा घरकाम सांभाळण्यात शिक्षण घेत होती. अमोलच्या प्रत्येक यशामध्ये राधानं दिसणारा त्यामागचं प्रेम होतं. स्वतःची कॉलेज फी भरता यावी म्हणून तिने लहान मुलांना शिकवायला सुरुवात केली, पण भावासमोर काहीच आपली अडचण मांडत नव्हती. एके दिवस अमोलला चांगल्या कंपनीत नोकरी लागली. घरी आनंदाचं वातावरण होतं, पण काही दिवसात अमोलचा स्वभाव बदलू लागला. ऑफिसचा ताण, नवे मित्र आणि मोठं शहर यामुळे तो राधाशी कमी बोलू लागला. राधाच्या मनात वेदना होत्या, पण तिने त्या चेहऱ्यावर कधीच आणल्या नव्हत्या. एके दिवशी राधा आजारी पडली. अमोल घरी आला तेव्हा तिला तापात कुडकुडताना पाहून त्याच्या मनाला चटका बसला. आईने सांगितलं की तुझ्या शिक्षणासाठी राधाने स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली होती. ते ऐकताच अमोलचे डोळे भरून आले. तो राधाजवळ बसला, तिला हात धरून म्हणाला की तू माझ्यासाठी सगळं केलेस आणि मी तुला वेळही देऊ शकलो नाही. राधा हसत म्हणाली की तू सुखी आहेस, हाच माझा आनंद आहे. त्या दिवसापासून अमोल बदलला. त्याने राधाच्या शिक्षणासाठी पैसे बाजूला टाकले, तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. हे नातं रक्ताचं नव्हे, तर त्याग, विश्वास आणि निस्वार्थ प्रेमाचं होतं. बहीण भावाचं प्रेम शब्दात नाही, ते कृतीतून जगलं जातं. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी. चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना. देखने के लिए धन्यवाद.